हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही आता निघालो आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत म्हणजेच कोल्हापूरला. आणि यासाठी मी खूप एक्सायटेड आहे कारण तिथे खूप साऱ्या गमती जमती करायच्यात, खूप जागी फिरायला जायचं आहे. अक्षय तेवढीच एक्सायटेड आहे कारण तिचा आजोळही तिकडेच आणि तिचं गावही तेच आहे. आणि माझ्यापेक्षा जास्तीच एक्सायटेड आहे. खूप कंटाळा आलेला आहे. मस्त इथे म्हणजे 3 दिवस झालं कडाक्याचं ऊन होतं आणि आज अचानक इतकं छान म्हणजे एवढं छान वेदर झालंय ना पुण्यामध्ये की यार सोडून जायचं म्हणजे इच्छा होत नाहीये, इथून निघायची इच्छा होत नाहीये. पण जायचं आहे आणि शाहू पॅलेस बघण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. तर त्यावर एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे. तर ब्लॉग बनवायचे, फक्त पावसाने साथ दिली पाहिजे की पाऊस पडला तरी चालेल, पावसातच जायचं आहे. त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला अक्षय दिसणार नाही कारण तिला पाऊस आवडत नाही, त्यामुळे ती घरी बसलेली असेल. आणि मी माझे मेहुणे आम्ही मस्त त्या ब्लॉग मध्ये दिसू. आणि चला बाय बाय बाय. तसं तर बसचा प्रवास मला अजिबात आवडत नाही, पण कोल्हापूरला जायला सध्या इथून ट्रेन नाही आहे. ट्रेन आहे पण आता नाही आहे ना, या वेळेला नाही आहे ना. आणि या मॅडमला बस खूप आवडते, मला बस अजिबात आवडत नाही. थोडा प्रॉब्लेम आहे आमचा. रस्त्यामध्ये तुम्हाला गमती जमती दिसतील, खूप साऱ्या गमती जमती बघायला मिळतील. स्टे ट्यून स्टे ट्यून स्टे ट्यून. बघा बघा हां, तिथे बसमध्ये गमती जमती दिसतील ना. स्टे ट्यून. तर फायनली सवारी निघालेली आहे कोल्हापूरला. जसं की विशू बोलला, खूप एक्सायटेड आहे मी तरी. येस ऑफकोर्स, कारण माझं गाव येते. बट थोडीफार तशी एक्साइटमेंट नसते आता, कारण तेव्हा आजी आजोबा असायचे, मग ती वेगळेच असायचं की आजी आजोबांना सरप्राईज आणि ते वाट बघणारे असायचे. आता तसं कोण वाट बघणारे नसतं तिथे. बट इट्स ओके. नाही, बट इट्स ओके. माझ्या आजोबांचं मी तिथे गेल्यानंतर माझे सर्व व्लॉग, जी माझ्या आजोबांची मेहनत आहे ते मी सर्व दाखवणार आहे व्लॉग थ्रू तुम्हाला. तर प्लीज तुम्ही पण एन्जॉय करा आणि आवडलं तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा कसं वाटलं. तर हो, ऑटो येऊन थांबलेली आहे, खूप वेळ झालं. आम्ही आता आलो. चलो. असं वाटतंय आपल्या घरातच थंड वाटतंय, बाहेर गरम आहे. मित्रांनो, मी अशा ठिकाणी उभा आहे जिथून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बस मिळेल, फक्त अमेरिकेला जायला बस मिळणार नाही. म्हणजे आम्ही आहोत आता स्वारगेट बस स्थानकात. तेवढं ऊन नव्हतं, याच्या आधी चांगला वेदर होता पुण्यामध्ये, पण आता खूप कडक ऊन दिसत आहे. घामाच्या धारा लागल्यात आणि आता मला वाटतं आम्हाला रांगेत उभा राहावं लागणार आहे अर्धा 1 तास. कारण कोल्हापूरला जायची बस आहे, ती प्रत्येक अर्ध्या तासाला असते स्वारगेटमधून. पण मोठी अडचण असते ती रांगेत उभं राहायची. बघूया आता तिकीट केव्हा मिळतं. बघी किती रुपये तिकीट आहे? तुझं कमी आहे, 730 रुपये. 730 रुपये, पण लेडीजला 50% डिस्काउंट आहे ना. हालत झाले हालत. फक्त लकी एक आहे की आल्या बस लागलेली होती आणि तिकीट पटकन मिळाली, त्यामुळे थांबावं नाही लागलं. नाहीतर युजली थांबावं लागतं दुसरी बस येईपर्यंत, जर एक बस पॅक झाली तर तसं काही झालं नाही. खूप बबी गरमी खूप आहे. हे बघा काय झालंय म्हणजे किती. बट ह्या वेळेला लकी आहोत आपण की आपल्याला पटकन मिळाली, पटकन बस स्टार्ट पण झाली, नाही तर खरंच हालत झाली असते. हा, हवा इथेच लागते मला. तू इथे बसतोस का? हे बटन दाबल्यावर ते हवाई सुंदरी येते. कुठलं बटन दाबल्यावर? हे बटन दाबलं हवाई सुंदरी येणार आहे तुला बसमध्ये. एअर होस्टेस पाहिजे तुला बसमध्ये. असं जर असेल ना कोल्हापूरला, मग काही खरं नाही. मला तेवढी गॅरंटी, माझ्या तात्यांनी माझ्या आजोबांनी मस्त झाडी लावून घराजवळ. घरात नाही बोलतोय, बाहेर तर मी नाही काय सांगू शकत. बघ, मी तुला विंडो सीट दिली आहे, परत बोलू नको विंडो सीट देत नाही. चमत्कार घडला, चमत्कार. एका बायकोने त्या नवऱ्याला विंडो सीट दिली, चमत्कार घडला. आता काय झोपतोस काय? छान वाटतंय. छान वाटतं.
चलो. अजिबात बस सहन होत नाही, अजिबात. एसीची हवा तर पाहिजे, पण उलटी आल्यासारखं पण होतं. माझ्या सासरकडच्या लोकांना कोणालाच बस वगैरे सहन होत नाही. त्या लोकांना फक्त बाय ट्रेन पाहिजे कुठेही जायला. हां, कारण त्रास होतो असं आहे. त्यामुळे आमचे साहेब शांत पडून येतात, त्याला त्रास होतो. हाँ ये कर लो पहिले. मगाशी कसं तोंड झालेलं, मी ते शूट केलंय. गुड मॉर्निंग. गोळी खाल्ल्याशिवाय काय आराम मिळाला नाहीये, त्यामुळे जरा फ्रेश झालाय तो. मस्त झोप काढली त्याने. आणि आता आम्ही ते थांबलो हायवे टचलाच हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी. कोणाला फोनवर बोलतो ना त्याला मळमळतात. गोळी घेतली आता बरं वाटतं. तुम्हा कोणालाच नांदेडवाल्यांना सहन होत नाही ना बस प्रवास. ट्रेन पाहिजे ना, ट्रेनच पाहिजे. कुठे जाईल ती बस बघितलं मग अशी पाणी पण पित. आमची ट्रेन कशी एकदम मस्त पटरीचं कोणी ओव्हरटेक करत नाही, काही नाही. मेन म्हणजे ते मगाशी बघितलं ना ओव्हरटेक केलं काय झालं तर कशी घाबरून उठले सगळे. म्हणजे जीव धोक्यात होतो. जीव मुठीत घेऊन बसायला काय फायदा, म्हणजे पैसे पण द्या आणि जीव मुठीत घेऊन पण बसायला काय अर्थ आहे. ट्रेन जिंदाबाद. चला मिसळपाव एन्जॉय करूया. मी पोचलेली आहे वाठारमध्ये. वाठार आमचं मेन लोकेशन, म्हणजे इथून आम्हाला आमच्या गावी जायला बस वगैरे करावी लागते. बट यावेळेला आता मला भाई न्यायला येतो. लास्ट टाइम जेव्हा मी आलेली तेव्हा पण मी अशीच लेट नाईट आलेली, तेव्हा दादा आलेला. दिस टाइम भाई येतोय मला न्यायला. भाई आला, भाई आला. ये बाबा तू तुझ्या ब्लॉग मध्ये जा. भैया फिरवशील ना? अरे फिरवणार तर शूटिंग कर माझं. शूटिंग करू तुझं. आता शूटिंग करते ते बघ. जरा इंट्रोड्यूस करते तुला, इंट्रोड्यूस करते माझ्या एका छोट्या भावाला. मला बोलते शूटिंग कर तू माझं. पण तुझे सगळे सबस्क्रायबर करायला सांग. सगळ्यांना नुसतं बघायला नको सांगू, सबस्क्राईब करायला सांग मग तू. हा सगळ्यांना सांग सबस्क्राईब करा. आलो. बाईचं लग्न इथं लावायचं. बाईचं लग्न इथे लावायचं. मालक बसले. मालक बसले. हाय डॅडी. थँक्यू. हाय मम्मी. मालक मालकीन बसले. गाडी घेऊन. हाय मम्मी. बेटा कशी आहे? मी मस्त आहे. तर आलेली आहे मी खरी. 4-4.5 तासाचा ऑलमोस्ट प्रवास झालेला आहे. बरेचसे काही प्लॅन आहेत. एक दादा बहिणी आहेत, मामाचा मुलगा म्हणजे माझा, तो उद्या येतोय. तर उद्याच फिरायचे वगैरे काही काही प्लॅन्स आहेत. कसे प्लॅन्स होत आहेत सक्सेस बघू. आणि घर वगैरे नंतर मी होम टूर वगैरे नक्कीच करणार आहे, तेव्हा मी घर पण दाखवते. माझं पारगावचं घर, म्हणजे आजी-आजोबांचं, माझं घर. कोणाचं घर आहे हो पप्पा? कोणाचं घर आहे हे? एक मिनिट हसायला येते पप्पा. कोणाचं घर आहे? समजे? तात्यांना पण माहिती आहे हे माझंच घर आहे. मालकीन आहे मी या बंगल्याची, मालकीन. तात्यांना पण माहिती आहे. तात्या म्हणजे माझे आजोबा. ते असते तर नक्कीच बोलले असते. ठीक आहे. तर फ्रेश वगैरे झालो, मस्त बसलोय बाहेर. आणि तेवढ्यात मम्मी बाजूच्या काकांकडे जाऊन आले आणि त्यांनी दिलं डांगर आणि भाकरी. आता हे कोणाकोणाला माहिती आहे माहीत नाही. डांगर आणि भाकरी उडदाच्या डाळीचं असतं, हिरव्या मिरचीचं आहे, छान लागतं. कोणाला माहिती आहे? छान खाणार? हा खाल्लं की मी आताच. खूप छान आहे, मस्त एकदम तिखट. वा वा वा. असं भाकरीसोबत खातं उडदाच्या डाळीचं. तर
आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही हेच केलेलं निघाल्यापासून ते पोहोचेपर्यंत, कारण बरेचसे ब्लॉग बनवायचे तर म्हटलं आपण हा ब्लॉगचा एंड इथेच करूया. पण तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर अशा प्रकारे हा ब्लॉग इथे संपत आहे. खूप साऱ्या गमती जमती तुम्हाला बघायला मिळतील पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग होता फक्त पुणे टू कोल्हापूर आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत शाहू पॅलेस आणि बरंच काही आहेत. आमचे जे मेहुणे आहेत ते मेहुणे आम्हाला फिरायला घेऊन जाणार आहेत. हे बघा स्वतः पण फिरत आहेत. लाईट कमी पडते त्याला वाटतं. नाही खरंच खूप छान मस्त, म्हणजे एवढं छान वेदर आहे ना की असं वाटतं इथं सेटल व्हावं. ठीक आहे आपल्याला अवघड जातं कारण आपण पुणे मुंबईमध्ये राहणारी लोक आहेत, थोडंसं अवघड जातं. पण खरंच सांगतो म्हणजे जे धावपळीचं जीवन आहे ना पुणे मुंबईमध्ये, त्यापासून जर तुम्हाला थोडीशी असं शांतता रिलॅक्स व्हायचं आहे ना तर नक्कीच असं गावाच्या ठिकाणी जाऊन राहायचं. काय सांगायचं म्हणजे हिच्या आजोबांना मला भेटता आलं नाही, पण त्यांची मेहनत जी आहे की त्यांच्या मेहनतीच्या ह्या छपराखालीच आम्ही इथं बसलो आहे. मस्त एक बंगला बांधून ठेवलेला आहे, खूप छान आहे. तर आपण त्याची सैर घेऊया मस्त. अक्षया ते फिरवणारच आहे. चला भेटू, बस झाला, खूप मोठा ब्लॉग होतोय. अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपूया. बाय बाय. थँक्यू. हे ब्लॉगमध्ये आलंच पाहिजे, हे ब्लॉग एडिट झाला नाही पाहिजे, अजिबात झाला नाही पाहिजे. नाही ती कैची हा जे दाखवतोय ना ते कारण एडिटिंग हा करतो म्हणून ते दाखवतोय. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ यूट्यूब चॅनल. आता